कसला विचार करतेस? काल जे काही झालं ते डोळ्यासमोरून जातच नाहीये. जगन्नाथजी बाबांची असं का वागले असतील? मला पण प्रचंड राग आला होता सावले. शांत ठेवलं मी स्वतःला. कारण जर सानिकाचा विषय असेल तर मला असं वाटलं की जगन्नाथजींचं भान राहिलेलं नसेल आणि ते त्या ह्याच्यात ओघात रिएक्ट झाले. सानिकासाठी हळवं होणं मी समजू शकते. तिची ओढ आजही त्यांना अस्वस्थ करते. पण हळवं होणं वेगळं आणि हे असं वागणं वेगळं आहे ना. कोणतीही शहानिशा न करता त्यांनी आपल्या बाबांवर इतका मोठा आरोप केला, वर हातही उचलला. हे सगळं मला पटत नाहीये सारंग सर. पण जर जगन्नाथजी म्हणतायत ते खरं असेल तर, बाबा खरंच काही लपवत असतील तर, सानिकाने शेवटच्या क्षणी काहीतरी असं सांगितलं असेल जे भैरवीजींना पण माहिती आहे आणि भैरवीजींना माहिती आहे म्हणून ती दोघांनाही ब्लॅकमेल करत असेल तर. इतके दिवस मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. माई आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. ह्या घरात राहण्यामागे त्यांचा खूप मोठा हेतू आहे. पण तुम्ही माझ्यावर विश्वासच नाही ठेवला. सॉरी, मला वाटलं कदाचित तू उगाच काळजी करतेस, पण आता विश्वास बसलाय. मी आता तुझ्यासोबत आहे पूर्णपणे. आपण शोधून काढूयात. मला जगन्नाथजींना लवकरात लवकर भेटावं लागेल. जोपर्यंत त्यांच्याशी समोरासमोर बोलत नाही ना, तोपर्यंत त्यांना नक्की कोण भडकवतंय आणि त्यांना त्या डॉक्टरांनी काय सांगितलंय ते आपल्याला कळणार नाही. घरी काही सांगू नकोस, कारण आई खूप चिडली आहे. तू आज रेकॉर्डिंगला चालली आहेस ना. रेकॉर्डिंग झाल्यानंतर जगन्नाथजींच्या घरी जा आणि बोलून घे त्यांच्याशी. हां, पण ऐक, याबद्दल घरी काहीच कळलं नाही पाहिजे. आज जगन्नाथजींना भेटावंच लागेल.